सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय मराठी व्याकरण विभागातील लिंग विषय शिकणार आहोत. विद्यार्थ्यांनो, तुम्ही इयत्ता 5वी मध्ये तुम्ही लिंग बदला हा विषय शिकलेला आहात. परंतु आज आपण पुन्हा त्याच्यावरती थोडीशी नजर टाकूया. तर लिंग म्हणजे काय? इंग्रजीमध्ये ज्याला आपण जेंडर असे म्हणतो म्हणजेच लिंग. तर मग लिंगाची व्याख्या कोणती? विद्यार्थ्यांनो, लिंगाची आपण व्याख्या समजून घेऊया. एखाद्या शब्दावरून तो शब्द पुरुष जातीचा आहे की स्त्री जातीचा आहे हे आपल्याला कळते. त्या शब्दाला आपण लिंग असे म्हणतो. एखाद्या शब्दावरून तो शब्द पुरुष जातीचा आहे की स्त्री जातीचा हे आपल्याला कळते, तेव्हा आपण त्या शब्दाला लिंग असे म्हणतो. मराठीत लिंगाचे प्रकार किती आहेत? मराठीत लिंग 3 आहेत. एक पुल्लिंग, दुसरे स्त्रीलिंग, तिसरे नपुंसकलिंग. पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. आता आपण पुल्लिंगाची व्याख्या समजून घेऊया. एखाद्या शब्दावरून जेव्हा पुरुष जातीचा बोध होतो तेव्हा त्या शब्दास पुल्लिंग असे म्हणतात. एखाद्या शब्दावरून जेव्हा पुरुष जातीचा बोध होतो तेव्हा त्या शब्दास पुल्लिंग असे म्हणतात. पुल्लिंगाचे काही उदाहरणं बघूया. उदाहरणार्थ मुलगा, बैल, सिंह, काका, मामा. मुलगा, बैल, सिंह, काका आणि मामा. स्त्रीलिंगाची व्याख्या बघूया. एखाद्या शब्दावरून जेव्हा स्त्री जातीचा बोध होतो तेव्हा त्या शब्दास स्त्रीलिंग असे म्हणतात. एखाद्या शब्दावरून जेव्हा स्त्री जातीचा बोध होतो तेव्हा त्या शब्दास स्त्रीलिंग असे म्हणतात. उदाहरणार्थ मुलगी, गाय, सिंहीण, काकी आणि मामी. मुलगी, गाय, सिंहीण, काकी आणि मामी. नपुंसकलिंगाची व्याख्या बघूया. एखाद्या शब्दावरून जेव्हा ते पुरुष जातीचे आहे की स्त्री जातीचे आहे हे समजत नाही तेव्हा त्या शब्दास नपुंसकलिंग असे म्हणतात. एखाद्या शब्दावरून जेव्हा ते पुरुष जातीचे आहे की स्त्री जातीचे आहे हे समजत नाही तेव्हा त्या शब्दास नपुंसकलिंग असे म्हणतात. उदाहरणार्थ बघूया. मूल, वासरू, लेकरू, पाखरू. मूल, वासरू, लेकरू आणि पाखरू. विद्यार्थ्यांनो, लिंग कसे ओळखावे? एखाद्या शब्दाचे लिंग कसे ओळखावे? तुम्ही इंग्रजीमध्ये शिकला असालच. ही, शी, इट,
मराठीमध्ये ही म्हणजे तो, शी म्हणजे ती आणि इट म्हणजे ते. ही म्हणजे तो, शी म्हणजे ती आणि इट म्हणजे ते. तो म्हणजे पुल्लिंग आपण समजूया. ती म्हणजे स्त्रीलिंग, ते म्हणजे नपुंसकलिंग. तो म्हणजे पुल्लिंग, ती म्हणजे स्त्रीलिंग, ते म्हणजे नपुंसकलिंग. विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या शब्दाच्या आधी तो हा शब्द लागू शकत असेल तर तो शब्द आपण पुल्लिंग असं समजूया. आणि एखाद्या शब्दाच्या आधी ती हा शब्द लागत असेल तर तो शब्द आपण स्त्रीलिंग असं समजूया. आणि एखाद्या शब्दाच्या आधी ते हा शब्द लागू शकत असेल तर आपण त्याला नपुंसकलिंग असे समजूया. पुन्हा एकदा समजून घेऊया विद्यार्थी मित्रांनो. एखाद्या शब्दाच्या आधी तो हा शब्द लागत असेल तर तो शब्द पुल्लिंग असे समजूया. तसेच एखाद्या शब्दाच्या आधी ती हा शब्द लागत असेल तर तो शब्द आपण स्त्रीलिंग असे समजूया. आणि एखाद्या शब्दाच्या आधी ते हा शब्द लागू शकत असेल तर आपण त्याला नपुंसकलिंग असे समजूया. इथे उदाहरण दिलेले आहे, पहा. तो बैल म्हणजेच तो बैल पुल्लिंग, ती गाय स्त्रीलिंग, ती गाय स्त्रीलिंग, ते वासरू म्हणजेच नपुंसकलिंग. विद्यार्थ्यांनो, समोर काही उदाहरणे दिली आहेत, ते आपल्याला समजून घ्यायचे आहेत. पुल्लिंगी शब्द, स्त्रीलिंगी शब्द आणि नपुंसकलिंगी शब्द. पुल्लिंगी शब्द कसे ओळखायचे? म्हणजे तो शब्दाच्या आधी येणाऱ्या तो शब्दाने. स्त्रीलिंगी शब्द म्हणजे शब्दाच्या आधी येणाऱ्या ती शब्दाने. आणि नपुंसकलिंगी शब्द शब्दाच्या आधी येणाऱ्या ते शब्दाने. इथे उदाहरण दिले आहेत. बैल पुल्लिंग, स्त्रीलिंग गाय आणि नपुंसकलिंग वासरू. उदाहरणार्थ, तो बैल, ती बैल किंवा ते बैल असे होऊ शकत नाही. ती गाय, तो गाय किंवा ते गाय असेही होऊ शकत नाही. ते वासरू नपुंसकलिंग, ते वासरू. तो वासरू किंवा ती वासरू असेही होऊ शकत नाही. वर्ग पुल्लिंगी शब्द, शाळा स्त्रीलिंगी शब्द, दप्तर नपुंसकलिंगी शब्द. तो वर्ग, ती शाळा आणि ते दप्तर. पुल्लिंगी शब्द बाबा
स्त्रीलिंगी शब्द आई, नपुंसकलिंगी शब्द बाळ. तो बाबा, ती आई आणि ते बाळ. दुसरे उदाहरण, पिता पुल्लिंगी शब्द, माता स्त्रीलिंगी शब्द, लेकरू नपुंसकलिंगी शब्द. तो पिता, ती माता, ते लेकरू. मुलगा मुलगी मूल. तो मुलगा, ती मुलगी, ते मूल. पुरुष बाई किंवा स्त्री, बालक नपुंसकलिंग शब्द, पुरुष पुल्लिंगी शब्द, बाई किंवा स्त्री स्त्रीलिंगी शब्द, बालक नपुंसकलिंगी शब्द. पक्षी पक्षीन पाखरू. पक्षी पक्षीन पाखरू. घोडा घोडी शिंगरू. घोडा घोडी शिंगरू. रेडा म्हैस किंवा रेडी. स्त्रीलिंगी शब्द म्हैस किंवा रेडी. नपुंसकलिंगी शब्द रेडकू. रेडा म्हैस किंवा रेडी. नपुंसकलिंगी शब्द रेडकू. मेंढा मेंढी मेंढरू. मेंढा मेंढी मेंढरू. शब्दांचे लिंग बदला. पुल्लिंगी शब्द आणि स्त्रीलिंग. दोर पुल्लिंगी शब्द, दोरचे स्त्रीलिंगी शब्द दोरी. दोर दोरी. गाडा गाडी. गाडा गाडी. गोळा गोळी. गोळा गोळी. ढोल ढोलकी. ढोल ढोलकी. हिरवा हिरवी. हिरवा हिरवी. आजोबा आजी. आजोबा आजी. नातू नात. नातू नात. भाऊ बहीण. भाऊ बहीण. शेतकरी शेतकरीण. शेतकरी शेतकरीण. गायक गायिका. गायक गायिका. लेखक लेखिका. लेखक लेखिका. कवी कवयित्री.
कवी, कवयित्री. विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्याय लिहून घ्या. पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. लिंग ओळखण्यासाठी कंसामध्ये तो, ती आणि ते. पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग. उदाहरण पहिले, देखना, स्त्रीलिंग देखनी, नपुंसकलिंग देखने. पुल्लिंग देखना, स्त्रीलिंग देखनी, नपुंसकलिंग देखने. गोजिरवाना, गोजिरवानी, गोजिरवाने. पुल्लिंग शब्द गोजिरवाना, स्त्रीलिंग शब्द गोजिरवानी, नपुंसकलिंग शब्द गोजिरवाने. नवा, नवी, नवे. नवा, नवी, नवे. जुना, जुनी, जुने. जुना, जुनी, जुने. सानुला, सानुली, सानुले. सानुला, सानुली, सानुले. खालील शब्दांचे लिंग ओळखा. खालील शब्दांचे लिंग ओळखा. प्रकाश, प्रकाशचे लिंग येईल पुल्लिंग. प्रकाश पुल्लिंग. उजेड, उजेड. लिंग येईल पुल्लिंग. उजेडचे लिंग पुल्लिंग. म्हणजेच तो उजेड. सावली, सावली. स्त्रीलिंग म्हणजेच ती सावली. संध्याकाळ, स्त्रीलिंग. संध्याकाळ, स्त्रीलिंग म्हणजेच ती संध्याकाळ. चांदणे, चांदणे. नपुंसकलिंग. चांदणे, नपुंसकलिंग म्हणजेच ते चांदणे. ते चांदणे. आकाश, आकाश. उत्तर येईल नपुंसकलिंग. नपुंसकलिंग म्हणजेच ते आकाश. ते आकाश. ऊन, नपुंसकलिंग. ऊन, नपुंसकलिंग. ते ऊन. उदाहरण कसं असेल? ते ऊन. चंद्र, पुल्लिंग.
चंद्र पुलिंग, तो चंद्र म्हणजेच तो चंद्र. खालील शब्दांचे लिंग बदला. खालील शब्दांचे लिंग बदला. पुल्लिंग आणि स्त्रीलिंग. वाघ पुल्लिंग, वाघीण स्त्रीलिंग. वाघीण स्त्रीलिंग. तो वाघ, ती वाघीण. सिंह सिंहीण. तो सिंह, ती सिंहीण. हत्ती हत्तीण. तो हत्ती, ती हत्तीण. गाढव गाढवीण. गाढव गाढवीण. चित्ता चित्तीण. चित्ता चित्तीण. तो चित्ता, ती चित्तीण. पुल्लिंगी शब्द आणि स्त्रीलिंगी शब्द. मित्र मैत्रीण. तो मित्र, ती मैत्रीण. मित्र स्त्रीलिंगी शब्द मैत्रीण. तरुण तरुणी. तरुण तरुणी. आंधळा आंधळी. आंधळा आंधळी. राजा राणी. राजा राणी. राजपुत्र पुल्लिंगी शब्द राजपुत्र. राजकन्या स्त्रीलिंगी शब्द राजकन्या. तो राजपुत्र स्त्रीलिंगी शब्द ती राजकन्या. मासा मासोळी. मासा मासोळी. मासा मासोळी. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.